सामना कसा होणार? परेशने दिल्या 6, कल्पेशने दिल्या 10 आणि आता गोलंदाज हा फटका ठोकलाय, दणदणीत घणाघाती प्रहार आणि 6 धावेसाठी षटकार. 12 तर नक्कीच 11 चेंडू मध्ये 14 करायचे. ओ उचली घेणारा चेंडू, कमबॅक. अंदाज काही करू शकतात, ही त्यांची ताकद असते. आणि आता आपण पाहतोय चिंद्रन विरुद्ध बापदेव पाली. तर नक्कीच आपण पाहतोय पाली आणि चिंद्रन. एका बाजूला महागुरु MD गडगे सर आणि एका बाजूला दीपक पाटील सर, पालीचे पंच, नामांकित, कोकण भूषण, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहत असतो. आता विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. व्हाईट बॉल, सामना जिंकायचा असेल, डॉट बॉल, विकेटची गरज आहे. मात्र एक मोठा फटका चिंद्रनला मिळून देईल विजय. 10 मध्ये 13, रिक्वायर रन रेट 7.80. फुटवाचा वापर, खोलवरचा चेंडू, ड्राईव्ह करते, सिंगल मिळेल, धावा रोखावा लागतील पालीला. इथं बघा धावांसाठी भूक, या ही भूक तुमच्याकडे असायला पाहिजे. एक एक धावेला महत्त्व किती असतं. उमरोली संघानं एका धावेचं महत्त्व उमरोली संघाला समजलं या स्पर्धेमध्ये, कारण 1 मध्ये 2 असताना तो संघ पराभूत झाला. एका धावेचं महत्त्व त्यांना नक्की कळालं असेल. तर मी राहुल शेळके, फुटवाचा वापर, भिरकावला चेंडू, इनसाइड सर्कल, यस गॉन कॅच. 8 मध्ये 12. आता कडवी झुंज निर्माण होईल. की विकेटची नितांत गरज होती. टार्गेट 36. पृथ्वी ट्रॉफी होणारे विकी फडके यांचे, आणि विकी फडके रोज उपस्थिती का लावतात कांचन पालकर तुम्हाला माहिती आहे का? त्यांना मॅनेजमेंट बघायचं बारीक बारीक, कारण महाराज गुपितच ठेवणार. 8 चेंडू 12 धावा. सामना कोण जिंकेल? चिंद्रन आणि बापदेव पाली. गोलंदाजी मार्कर राहुल शेळके. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता बघा बापदेव पाली यासाठी ओळखला जातो का हा संघ शूरवीर म्हटला जातो, का हा संघ बलाढ्य म्हटला जातो, कधी न हार मानणारा संघ. मात्र समोर तेवढा पॉवरफुल संघ चिंद्रन. केतन कडू आहे ना, केतन कडू काही करू शकतो. बऱ्याच वेळा पाहतो शांत डोक्यानं खेळतो आणि त्याचा फटका सांगून देतो, असा हा केतन आहे. 7 चेंडू 11 धावा. एक मोठा फटका आला तर सामना सोपा होईल. 25-2 धावा. 36चं टार्गेट. आक्रमणाचा प्रयत्न, फटका फसलाय. ओ व्हेरी गुड कमबॅक, व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर. बघा पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर पण तुम्ही कमबॅक करू शकता हे दाखवून देत असताना एकदा जोरदार टाळ्या राहुल शेळके. 6 मध्ये 11 डीजे. तर त्यांना काल टिप्स सुद्धा दिल्यात कांचन पालकर यांनी, ते आणतील त्यांचा भरोसा. ग्रामीणमध्ये कोणीच तयार नसतं.
काल सुद्धा आम्ही चुरशीचे सामने पाहिले. काल ग्रामपंचायतीचे संघ खेळत होते. चिपळे चांगला खेळला, भोकरपाडा ए बी चांगले केले, बोनशेत ए बी चांगले केले. काल चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 बॉल 11. आक्रमण केलं डीप कव्हर कडे, क्षेत्ररक्षक तैनात द्या, सिंगल मिळेल आणि केतन मग स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. नक्कीच नक्कीच सामना कमालीचा होणार. जोपर्यंत रोहित पाटील यांचा मास्टर प्लॅन मैदानावर काम करेल. बघा प्रत्येक चेंडू गणित, फील्ड रिप्लेसमेंट हे तुमच्याकडे असावं लागतं. तुमच्या क्षेत्ररक्षकांना उत्तेजित करणं, त्यांना प्रेरित करणं, त्यांना एनर्जी देणं हे काम असतं संघनायकाचं. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतात ते क्षेत्ररक्षक. आता 5 बॉल 10. स्ट्रायकर एंडला खेळतोय राकेश पाडेकर. डाव्या हाताचा बलवान फलंदाज आहे राकेश पाडेकर. स्ट्रायकर एंडला त्याला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला केतन. एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल. वेगवान चेंडू, ओ भन्नाट वेग, गुड गुड. गरज एज लागते, मिस फील्ड. 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न. पाली हार मानणार नाही. खराब थ्रो निघाले 3 धावेसाठी. 3 धावा पूर्ण. ओ एक खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेट मधली नाट्यमयता. सामना आता कमालीचा होणार का? वातावरण गरम झालंय. तर नक्कीच पहिला सामना सुद्धा असाच होता. आता 3 मध्ये 7. खेळपट्टीच अशी बनवलंय, कारण मुरमाचं सॅम्पल असताना ते 4 ठिकाणावरून आणलं असतं. सामना कोण जिंकणार? जय बापदेव पाली का चिंद्रन? तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एक मोठा फटका जरूर चिंद्रनला शुभ संकेत देईल. आक्रमण केलं, हल्ला चढवलाय. यस, गॉन कॅच. 2 बॉल 7. आता कमालीचा सामना होणार का? चला फील्ड लावून घ्या. 2 मिनिटं बाकी आहेत. 2 चेंडू 7 धावा. चिंद्रन विरुद्ध बापदेव पाली यांच्यामध्ये रंगत निर्माण होत्या. अटीतटीची लढाई. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. कंचन पालकर असं म्हटलं जातं का पिझ्झा बर्गरचा जमाना आहे. तुम्हाला चांगले चांगले खाद्यपदार्थ खायला आवडतं. चला तर 2 चेंडू. ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची गर्दी. एकदा जोरदार टाळ्या. विशाल शेळके, गुड कमबॅक. आक्रमण केलाय स्ट्रेट हिटला. जरूर सिंगल. 2 धावेसाठी निघालेत. व्हेरी क्लोज. पाहूया पाहूया निकालेल. आणि पंचांनी इशारा केलाय. तिसऱ्या पंचांची लाईट ऑन. 4 व्हीलर 2 व्हीलर एका 4 व्हीलर बघा. यस, थँक्यू. 36 करायचे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न. यस, धाकधूक आहे, धाकधूक. काय होणार? आउट की नॉट आउट? आउट की नॉट आउट? व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. कॅमेरामन होते ओमकार. आउट, नॉट आउट, आउट, नॉट आउट. ग्रीन, रेड. आउट, नॉट आउट. डिसिजन पेंडिंग. ग्रीन, रेड, लाल, हिरवा. चिंद्रन पाली. यस, नॉट आउट. वळूया मॅच कडे. प्रेक्षक वर्ग टाळ्या झाल्याच पाहिजेत. असे सामने पाहायला नेहमी सर्वांना आवडतं. 1-5 काल सुद्धा जसा सामना झाला बोनशेत मध्ये आणि तसाच सामना आहे. 1 मध्ये 5. स्ट्रायकर एंडला अभिषेक तर गोलंदाज विशाल शेळक्या. तर टाळ्या वाजून स्वागत करूया या चेंडूचं. 1-5. ओहो, सामना जिंकला बापदेव पाली संघानं. डीजे दोन्ही संघ हँडशेक करतील तर नक्कीच
बघा वाशिवली संघाचा आपण धन्यवाद देऊया. थँक्यू व्हेरी मच. तर बळीराम बारकू फडके साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचा आपण धन्यवाद देऊया. मात्र मी म्हणेन विशालनं जो कारनामा केला 6 मध्ये 11 पाहिजे होत्या.